नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज तारीख आहे 15 डिसेंबर आणि वार आहे शुक्रवार। तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शुक्रवार आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि मार्गशीर्ष महिना हा सुद्धा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असतो। तर या महिन्यामध्ये आपण भरपूर उपाय आणि सेवाही करायची असते, पण त्यांना समर्पित असणाऱ्या या विशेष दिवशी सुद्धा आपल्याला काही सेवा आणि उपाय हे करायचे असतात। त्यामुळे माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत एक अतिशय महत्त्वाचा प्रभावशाली उपाय मी शेअर करणार आहे। तर संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे, त्यामुळे तुमच्या घरातल्या सर्व अडचणी, भांडणे, नकारात्मकता, दोष, पितृदोष यासारखे जे काही सर्व दोष आहेत तर ते सर्व दूर होतील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा तुमचं नष्ट होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आता जर तुमच्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल, म्हणजे नकारात्मकता असेल, तर आपल्या घरामध्ये बघा अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात। जसं की भांडणं होत असतात, मतभेद होत असतात, कलह होत असतात, अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं खूप मोठी मोठी भांडणं होत असतात। मग ती नवरा बायकोची भांडणं असतील किंवा मुलांची आणि आईची भांडणं असतील किंवा वडिलांची आणि मुलांची भांडणं असतील। त्याचबरोबर बघा घरातल्या व्यक्तीची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, मुलं शिकलेली असतात, हायली क्वालिफाईड असतात, चांगल्या डिग्रीज त्यांनी घेतलेल्या असतात, पण त्यांना जॉब मिळत नसेल, तर अशा अनेक प्रकारच्या अडचणी जेव्हा तुमच्या घरामध्ये येत असतील तेव्हा त्या अडचणी आपल्या घरामध्ये असणारे दोष आणि नकारात्मकता जी असते त्याच्यामुळे हे सर्व प्रकारच्या जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते तुम्हाला फेस करावे लागत असतात। आपण भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो आणि कष्ट करत असतो, पण आपल्या कष्टाला, मेहनतीला आणि प्रयत्नांना फारसं यश प्राप्त होत नाही आणि ज्या आपण अशा काही विशिष्ट तिथींना उपाय जर केले तर त्या उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। म्हणूनच आज जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केव्हाही केला तरीही चालेल। तर बघा आता खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या वेगवेगळ्या इच्छा असतात आणि त्यासाठी ते भरपूर कष्ट करत असतात, मेहनत पण करत असतात, ट्राय करत असतात, पण अपेक्षेप्रमाणे त्यांचं जे उत्पन्न आहे किंवा त्यांना जे प्रॉफिट आहे तर ते हवं तसं मिळत नाही। अशा वेळेला जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांमुळे आपण जे काही कष्ट करत असतो किंवा जे काही आपण ट्राय करत असतो तर त्याला फळ हे मिळत असतं। तर शुक्रवारचा जो स्वामी आहे तर तो शुक्र ग्रह असतो आणि शुक्रदेव जे असतात तर ते संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य हे दर्शवत असतात। त्याचबरोबर आपल्या शास्त्रामध्ये शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस म्हणून सुद्धा आपण ओळखत असतो आणि माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे, धनाची देवी आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो पहा मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवारी करायचा आहे। आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही आज करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला एक कमळाचं फूल अर्पण करायचं आहे। कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही कमळाचं फूल हे नक्की माता लक्ष्मीला अर्पण करा। त्याचबरोबर तुम्ही हे कमळाचं फूल अर्पण करत असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पण तुम्हाला व्यक्त करायची आहे। म्हणजे इच्छा व्यक्त करत तुम्हाला कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। त्यामुळे सुद्धा आपली जे काही इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होत असते। त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीचं स्तोत्र म्हणायचं आहे। कनकधारा स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी सुक्तम जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे। महालक्ष्मी सुक्तम जे आहे तर ते आपल्याला आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाचं जे स्वामींचं नित्यसेवेची जी पोथी किंवा पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली मिळेल। तर तुम्हाला हे लक्ष्मी सुक्तम म्हणायचं आहे किंवा कनकधारा स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला एक वेळेला याचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर
आता जर तुमच्याकडे समजा दिंडोरी प्रणित मार्गाचं जर नित्यसेवेची पुस्तक नसेल तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करा, तिथे सुद्धा तुम्हाला इझिली मिळेल, तिथे पाहून सुद्धा तुम्ही वाचलं तरीही चालेल। त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत। आपण ज्यावेळेला उपाय करत असतो तेव्हा सेवेची सुद्धा जोड देत चला, त्यामुळे सुद्धा त्याचे उपाय आहेत तर ते अगदी सक्सेसफुली 100% आपल्यावरती काम करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे सेवा सुद्धा करायच्या आहेत। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार तुम्हाला बदल घडून येताना दिसतील आणि त्यामुळे तुम्हाला सांगितलेले जे काही स्तोत्र आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे, त्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगले लाभ मिळत असतात। व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज म्हणा, रोज शक्य नसेल तर मग तुम्ही शुक्रवारी म्हटलं तरी सुद्धा चालेल। आपल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत किंवा पैशाची काही कमतरता असेल तर या सगळ्यांवरती मात करण्यासाठी अतिशय शक्तिशाली आणि अतिशय प्रभावशाली अशा या सेवा तुमच्या सोबत मी शेअर केलेल्या आहेत। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कमळाचं एक फूल अर्पण करायचं आहे। कमळाच्या फुलावरती माता लक्ष्मी ही विराजमान असते आणि कमळाचं फूल जर समजा तुम्हाला मिळालं नाही तर मग तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण केलं तरीही चालेल। त्याचबरोबर माता लक्ष्मीला ही दोन्ही फुलं अतिशय प्रिय आहेत, तर ही फुलं अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते। त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे प्रगतीचे मार्ग सुद्धा हे मोकळे होत असतात। त्यामुळे सांगितलेल्या ज्या काही सेवा आहेत तर त्या तुम्हाला शुक्रवारी करायच्या आहेत। आता तुम्ही सांगितलेल्या या ज्या सेवा आहेत तर तुम्ही संपूर्ण मार्गशीर्ष महिना सुद्धा करू शकता, नाही शक्य झालं तर प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे। आता कापूर जाळण्यासाठी तुम्ही एक वाटी घ्या, मातीची पणती घ्या किंवा तुमच्याकडे कापूरदानी असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे। जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, 4 कापराच्या वड्या तुम्हाला भीमसेनीच्या घ्यायच्या आहेत। जर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर जो कोणता कापूर तुम्ही वापरता तो कापूर घेतला तरीही चालेल। त्यानंतर या भीमसेनी कापरावरती तुम्हाला 2 लवंगा ठेवायच्या आहेत। त्यानंतर या 4ही कापडाच्या ज्या वड्या आहेत तर त्या तुम्हाला 2 लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करायची आहे। आता माता लक्ष्मीची आरती तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, जी आपल्या गुरुवारच्या पोथीमध्ये आहे। गुरुवारचं जे आपलं मार्गशीर्ष महिन्याचं जे व्रताची पोथी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मीची आरती मिळेल, तर ती पाहून तुम्हाला या कापुरासोबत म्हणायची आहे। त्यामुळे आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती नष्ट होत असते। त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो प्रभावशाली उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातलं सर्व भांडण, अडचणी, दोष, निगेटिव्हिटी, 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होत असतं आणि त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करायचा आहे। लवंग या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी लवंगाचा आपण जर उपाय केला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा हा मिळत असतो। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा। कापूर जाळून झाल्यानंतर, आरती करून झाल्यानंतर ही जी कापराची राख आहे तर ती संपूर्णपणे थंड झाली की प्रत्येक तुमच्या घरातल्या व्यक्तीवरती किंवा तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळाला तुम्हाला लावायचं आहे। जर तुमच्या घरातली एखादी व्यक्ती खूप जास्त कटकट करत असेल, चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीच्या कपाळावरती तुम्हाला आवर्जून एक टीका नक्की लावायचा आहे। तुमच्या घरामधली जी काही लहान मुलं आहेत तर ती वारंवार किरकिरेपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील तर त्यांच्या सुद्धा कपाळावरती तुम्हाला एक टीका नक्की लावायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कमवणारे व्यक्ती म्हणजे कर्ता पुरुष असतो तर त्याची प्रगती होत नसेल तर त्याच्या कपाळावरती सुद्धा तुम्हाला आवर्जून हे लावायचं आहे। म्हणजेच काय तर तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींच्या किंवा सर्व सदस्यांच्या कपाळावरती तुम्हाला हा टीका लावायचा आहे। त्याचबरोबर आपण जेव्हा हा कापूर जाळून माता लक्ष्मीची आरती करतो तर तेव्हा हा कापूर जो आहे तर तो अभिमंत्रित होत असतो, त्याच्यामध्ये एक प्रकारची स्ट्रॉंग पॉवर क्रिएट होत असते किंवा ती समाविष्ट होत असते आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तींमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, दोष आहेत तर ते सर्व काही दूर होण्यासाठी मदत होते। त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की आवर्जून करायचा आहे। आज पहिला शुक्रवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला, तर तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी नक्की करा। आज नाही शक्य झाला तर पुढच्या शुक्रवारी तुम्ही नक्की करा आणि सांगितलेल्या सेवा सुद्धा तुम्हाला याच्यासोबत करायच्या आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।